चला चला वर चला वर चला वर तर शेकापचे नेते जयंत पाटील यांनी ज्या ठिकाणी ही बोट दुर्घटना घडलेली होती त्या ठिकाणी जात पाहणी केलेली होती। ही बोट ज्या बोटीला ही धडक बसलेली होती ती नीलकमल नावाची बोट पूर्णपणे बुडालेली आहे। साधारणतः 4च्या सुमारासची ही दुर्घटना होती। गेटवे ऑफ इंडियाहून प्रवाशांना घेत बोट पाण्यामध्ये बुडालेली आहे आणि जे पॅसेंजर होते एक दोन लोकांची डेड बॉडी मिळते असं मिळाली असं तिथे बातमी कळलेली आहे। किती प्रवाशांना वाचवण्यात आले? मला वाटते 95 भरपूर प्रवासी वाचलेले आहेत। चिंतेची बाब नाही आहे। एक दोन लोक गेलेले असा अंदाज आहे पण तिथे आम्हाला अधिकृत काही मिळालेलं नाही। याला जबाबदार ज्या बोटीने त्याला टक्कर दिलेली आहे आणि ती नेव्हीची बोट आहे असं म्हटलं जातं पण आतमध्ये आम्ही बोटीमध्ये असताना नेव्ही वाले म्हणतात त्या ठिकाणी ते इन्कार करतायत। अधिकृत माहिती यायला पाहिजे पण मला वाटतं ती माहिती काढण्यापेक्षा आज आपल्याला प्राथमिकता सगळे प्रवासी आलेत की नाही, कोणाला किती काही दुखापत झाली ती बघून त्यांना वाचवण्याचं काम करायचं आम्ही केली। कितनी देर में मदद मिली जो प्रवासी मालूम नाही आपको जो मालूम समुद्रात बोट बुडालेली असं तिथे बाकीचे लोक सांगतात। बोट संपूर्ण पाण्यामध्ये बुडालेली आहे। शेकापचे नेते जयंत पाटील यांनी ज्या ठिकाणी बोट दुर्घटना घडलेली होती त्या ठिकाणी जात पाहणी केली। त्यानंतर या संपूर्ण प्रकरणी माहिती दिलेली आहे। या संदर्भात खरं तर अधिकृत माहिती समोर आली पाहिजे। एक व्हिडिओ समोर आलेला होता तो म्हणजे नेव्हीच्या स्पीड बोटीनं या नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला धडक दिल्याचा आणि त्यानंतरच ही दुर्घटना घडल्याचा आरोप होतोय। मात्र या प्रकरणी नेव्ही या सगळ्याचा इन्कार करते असं आता बोलताना जयंत पाटील म्हणालेले। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी अधिकृत माहिती समोर आली पाहिजे असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। त्या दुर्घटनास्थळाची जयंत पाटील यांनी पाहणी केली आहे। रेस्क्यू ऑपरेशन आता थांबलेलं आहे। जी दुर्घटनाग्रस्त नीलकमल नावाची बोट होती ती पाण्यात पूर्णपणे बुडालेली आहे। 7 ते 8 प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहे। गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणारी ही प्रवासी बोट होती ज्यातल्या 66 जणांना वाचवण्यात आलंय। नवीन बोट होती, नेव्हीची मिस्टेक आहे, बाकी आमच्या बोटीचा काही मिस्टेक नाही। नेव्हीच्या मिस्टेक नाही, ती बोट फोडून टाकली। म्हणजे नेव्हीवाल्याने काय मिस्टेक केली? नेव्हीवाल्याने स्पीड येऊन चरवला त्याच्यावरती, बस याच्या पलीकडे काही नाही। तुमची सरकारला काय मागणी आहे का? सरकारला मान्य, त्याला नेव्हीवाले स्पीड बोटीच बंद करून टाका इथून। या स्पीड बोटी अशा चालू आज येऊन तिथे पॅसेंजरला तकलीफ होतो। गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट होती जी दुर्घटनाग्रस्त झालेली आहे। 66 प्रवाशांना त्यातल्या रेस्क्यू करण्यात आलेला आहे। ही दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीनं नौदलाच्या बोटी असतील, मरीन पोलिसांच्या बोटी असतील, कोस्टगार्ड बोटी आणि हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाल्याची माहिती आहे। साधारणतः 4च्या सुमारास उरण कारंजा जवळ ही दुर्घटना घडली। तर टीव्ही स्क्रीनवर उजवीकडे जी आपण दृश्य पाहतोय ती आहे तर नेव्हीच्या स्पीड बोटनं याच प्रवासी नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला धडक दिल्याची आणि त्यानंतरच ही बोट दुर्घटनाग्रस्त झाल्याचा आरोप केला जातोय। या नीलकमल बोटीतील 66 प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। त्यातील 3घांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे। बोटीत 80 प्रवासी होते। 7 ते 8 प्रवासी अद्यापही बेपत्ता असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून सांगण्यात आलंय। या संपूर्ण दुर्घटनेबाबत गंभीर दखल घेतल्याचं आणि सगळ्या यंत्रणांना तातडीनं जी कार्यवाही करायचे ती कार्यवाही करण्याबाबतचे आदेश दिल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। तर मुंबईत गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणारी ही प्रवासी बोट होती। 4च्या सुमारास जी उरण कारंजा जवळ दुर्घटनाग्रस्त झाली त्यातल्या 66 प्रवाशांना 77 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर येते। 77 प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। हेलिकॉप्टरनं सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। आता रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलेलं आहे। बोटीत 80 प्रवासी होते